नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ होती. अक्षय तृतीया आहे आज, तर अक्षय तृतीयाचा स्वयंपाक बनवायचा होता मला आणि आज तुमच्यासोबत मी पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे. पुरणपोळीची, सोबतच आमटी, भजी वगैरे, आणि माझं रुटीन कसं होतं अक्षय तृतीयाच्या दिवशीचं तेही शेअर करणार आहे. तर सकाळी सकाळी इथे मी छान चहा घेतला. चहा घेतल्यानंतर पुढची कामं चालू होतात. त्यानंतर घराची क्लिनिंग वगैरे करून घेतली. मुलं झोपलेली होती, माझे मिस्टरही झोपले होते, त्यामुळे मग मी पटपट क्लिनिंग आवरून घेतली. जेणेकरून एकदा मुलं उठली, माझे मिस्टर उठले की आंघोळ वगैरे करून रेडी होतील आणि गाऊला कराटे क्लासला सोडायचं होतं माझ्या मिस्टरना. तिला इथे मी शेवया करून दिल्या होत्या दुधातल्या. तिला अजिबात आवडत नाही, तर जबरदस्ती तिला खायला घालत होते. आणि इथे त्यानंतर लगेचच मी क्लिनिंगला लागले. तर पटपट क्लिनिंग करून घेतली. म्हटलं राघव उठायच्या आधीपर्यंत क्लिनिंग होईल, परंतु मध्येच राघव उठला. तरी देखील तो एवढा त्रास देत नाही मला. त्यामुळे मी पटपट क्लिनिंग करून घेतली, कारण पूजेची तयारी देखील करायची होती मला. आणि यानंतर इथे मी पूजेची तयारी झाल्यानंतर लगेचच पुरणाची तयारी करायला घेतली. तर यातली थोडीशी डाळ आहे शिजलेली, बाजूला काढून ठेवली होती आमटीसाठी. आणि त्यानंतर गूळ फोडला, त्याच्यामध्ये मी डाळ टाकली, शिजलेली डाळ, आणि छान शिजवून घेतली. शिजवल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक मसाला टाकायचा, पुरणाचा मसाला म्हणू शकता तुम्ही. तर इथे अशा प्रकारे मी छान शिजवून घेतली आणि साईड बाय साईड म्हणजे मी वेगवेगळी कामं चालू होती. तर इथे मी लगेचच गुळवणी देखील करून घेतलं गुळाचं. जय बाप्पा सुखाची ठेव. जय बाप्पा. आता पैसे घ्यायचे इथले बाप्पाचे. काय करतले? हाय, जय बाप्पा झाली? बाप्पा केलं? हा, काय करतो तू बाप्पा? आणि इथे पुरणाचा मसाला आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा आपली जी विलायची असते, हिरवी विलायची, ती आहे. सोबतच 1 चमचा बडीशेप आणि 2-3 मी ज्या हे असते जायफळ, तर ते मी त्याच्यामध्ये बारीक करून टाकलेलं आहे. तर असं मी मसाला बनवून ठेवला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अजून जिंजर असतं, ड्राय जिंजर, तेही टाकू शकता, म्हणजेच त्याला आपण सुंठ म्हणतो. तर ते सुंठही तुम्ही 1 चमचा घाला. खूप टेस्टी लागतो हा मसाला. मी घातलेला आहे. तर हे 4 इन्ग्रेडियंट बनवूनच मी मसाला बनवला होता पुरणाचा. आणि सोबतच इथे मी आमटीची तयारी केली होती. इथे खोबरं आधी भाजून घेतलं छान, त्यानंतर कांदा घातला, त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि पुदिना घालून छान ते म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेलही घालायचं त्याच्यामध्ये.
अशा प्रकारे आम्ही अक्षय तृतीया सेलिब्रेट केली. एकदम सिम्पल, जास्त काहीही केलं नव्हतं कारण राघव मला एवढं काही करून देत नाही. जेवढं जमेन तेवढं मी करते. तर त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि नवनाथ दादांनाही आम्ही जेवायला बोलवलं होतं. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.